वेळात अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9वा अर्थसंकल्प मांडतील। अर्थसंकल्पात रोजगार निर्मितीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे। या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। अगदी काही मिनिटातच निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील। पायाभूत सुविधांमध्ये खर्च वाढणार, विशेष करून रस्ते रेल्वे संरक्षणावर खर्च वाढवला जाण्याची शक्यता आहे। भांडवली खर्च म्हणजे सरकारी गुंतवणूक हा या अर्थसंकल्पाचा कणा असेल। नोकरी आणि रोजगार यासाठी पाठिंबा देण्यावर सरकारचा भर असेल। सार्वजनिक उपक्रम आणि सरकारी प्रकल्पांद्वारे नोकऱ्या देण्यावर सरकारचा भर असेल। सरकार योजनांवर खर्च करेल परंतु तूट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करेल। वित्तीय तूट सुमारे 4 ते 4.5% मर्यादेत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। मध्यमवर्गीय आणि पगारदार व्यक्तींना काही कर सवलत मिळू शकते। कर स्लॅब किंवा मानक कपातीमध्ये किरकोळ बदल अपेक्षित आहेत। या अर्थसंकल्पात मोठ्या कर कपातीची अपेक्षा नाही। वृद्धांसाठी कर आणि पेन्शन किंवा आरोग्याशी संबंधित सवलत जाहीर होण्याची माहिती समोर येते। तर विकसित भारतासाठी बजेट असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। 2047चं लक्ष्य विचारात घेतलं जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेट संदर्भात म्हटलंय। विकसित भारतासाठीचं हे बजेट असेल। 2047चं विकसित भारताचं लक्ष्य गाठण्यासाठीच या अर्थसंकल्पात विविध मुद्द्यांवर भर दिला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। तर अगदी काही मिनिटातच पुढच्या 1 मिनिटातच या ठिकाणी संसदेचं कामकाज सुरू होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करायला सुरुवात करतील। विशेषतः शेती क्षेत्र असेल, MSME असेल, उद्योग असेल यासह रोजगार निर्मिती संदर्भात नेमकी काय उपाययोजना केली जाते याकडे लक्ष असेल। बजेटपूर्वी चांदीच्या दरात 10,000 रुपयांनी घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरात 6,000 रुपयांनी वाढ झाली आहे। 1,67,000वर सोनं पोहोचलेलं आहे। तर 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे। तर बजेटपूर्वी चांदीच्या दरात 10,000ची घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। तर बजेटपूर्वी चांदीच्या दरात 10,000ची घसरण झालेली आहे। सोन्याच्या दरात 6,000 रुपयांनी वाढ होऊन सोनं 1,67,000 प्रति तोळावर पोहोचलेलं आहे। 2 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात वाढ। आइटम नंबर 1